तर रामकृष्ण आई सर्वांना. तर मी निलेश वाणी तुमचे सर्वांच्या आपल्या पखवाजदास यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे धन्यवाद. ज्याप्रमाणे आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत आहोत त्याच पद्धतीने सर्वांचा सपोर्ट मिळत आहे. त्याच पद्धतीने सर्वांचे मनापासून आभार व सर्वांना मनापासून धन्यवाद. तर आजचा जो विषय आहे आपला या व्हिडिओचा, तर सगळ्यांचे प्रॉब्लेम, सगळ्यांच्या शंका, सगळ्यांचे विचार मनात घेऊन व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामकृष्ण हरीची जी साखळी असते ती वाजवताना त्यामध्ये जी उतरणी घेतली जाते ती उतरणी कित्येक जणांची बहुतेक मागे पुढे होते. टाळकरी पुढे निघून जातात किंवा मग आपण उतरणी वाजवल्यावर टाळकरी बंद होतात. हा प्रॉब्लेम खूप जणांचा होतो. त्या अनुषंगाने आज आपण या व्हिडिओमध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर सर्वांना एक सांगू इच्छितो की आपल्या पखवाजदास या यूट्यूब चॅनल मार्फत आपण राधाकृष्ण ऑनलाईन पखवाज क्लासेस सुद्धा चालू केलेले आहेत आणि त्याच क्लासमध्ये आपण आता क्लासिकल पद्धतीने नवीन बॅच सुरू केलेली आहे. ज्या बॅचमध्ये आपण 6 महिन्यानंतर बेसिकच्या आधारावर एक बेसिक टॉपच्या लेवलची एक एक्झाम ठेवलेली आहे. ज्यांना कुणाला पखवाजाची परीक्षा देण्याची इच्छा आहे, ज्यांना क्लासिकल पद्धतीने पखवाज शिकायचा आहे, त्यांनी अवश्य ती बॅच जॉईन करायची आहे. आणि बॅच जॉईन करण्यासाठी आपल्या स्क्रीनवर नंबर दिसत आहे, त्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅच जॉईन करायची आहे. तर स्पेशल बॅच आहे. त्या बॅचमध्ये आपण क्लासिकल पद्धतीने पखवाज शिकवणार आहोत. त्यानंतर 6 महिन्यानंतर जी एक्झाम होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे आणि जी बॅचची फी आहे त्या फीजमध्येच आपण एक्झाम घेणार आहोत. जर कुणाला ऑनलाईन आणि क्लासिकल पद्धतीने पखवाज शिकायचं असेल त्याने अवश्य जॉईन व्हा. त्याच पद्धतीने आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर आजचा मुद्दा जो आहे रामकृष्ण हरीच्या साखळीची उतरणी. आता उतरणी वाजवताना येणारे प्रॉब्लेम आता एक एक पद्धतीने एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. आता पहिला प्रॉब्लेम असा आहे की रामकृष्ण हरी साखळी पकडायची कुठून, म्हणजे वाजवायला सुरुवात कुठं करायची. तर वाजवायला सुरुवात कुठं करायची, ज्यावेळी भजनात किंवा कीर्तनामध्ये म्हटलं तर राम कृष्ण हरी, जो री येतो त्या ठिकाणी 10 हा चालू करायचा आहे. हा झाला पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्याच पद्धतीने दुसरा जो प्रॉब्लेम येतो की जो सुरुवातीचे बोल आहे 10 घेणं 10 घेणं 10 घेणं तग घेणं, या बोलाचे प्रकार असतील किंवा हाच बोल असेल, हा किती वेळा वाजवायचा, हे पण खूप जणांचे प्रॉब्लेम असतात. तर ते बोल जास्तीत जास्त विलंबित असेल, विलंबित रामकृष्ण हरीसाठी वेगळे बोल येतात. पण धावती रामकृष्ण हरीची साखळी असेल तर त्या ठिकाणी 4 ते 5 वेळा हा बोल वाजवू शकतात. ज्यावेळी गायक त्यांची स्टेप बदलतात, ज्यावेळी लय बदलतात त्यावेळी बोल बदलायचा असतो. तर जास्तीत जास्त 4 किंवा 5 वेळा हा बोल वाजवायचा. त्यानंतर येतो धेत्ता धेत्ता नत्ता धेत्ता, तो बोल किंवा त्याचा जो प्रकार असेल तो किती वेळा वाजवायचा हा एक प्रश्न आहे. आता तो बोल सुद्धा 4 किंवा 5च वेळा वाजवायचा ज्या प्रकारे. आणि त्यानंतर टाळकरी तर लय बदलतच असतात, तर टाळ त्यावेळी स्लो होतात. तर मग आपण ज्या पद्धतीने वादक वाजवतो ना त्यावर टाळकरी चालली पाहिजे, या पद्धतीने वाजवायचं. 5 वेळा धेत्ता धेत्ताचा बोल घेतला. जो सोपा असेल तो घ्या. जो कोणी नवीन शिकत असेल, जे कोणी प्रौढ व्यक्ती असेल त्यांच्यासाठी तर आवश्यक माहिती आहे आणि उपयोगी येणारी माहिती आहे. तर देता 4 ते 5 वेळा वाजवायचं. त्यानंतर येते जी उतरणी. आता ती उतरणी कित्येक जणांची मागे पुढे होते, कित्येक जणांची चुकते. त्यावेळी काय होतं, टाळकरी एकतर आपण वाजवली तर टाळकरी बंद होतात किंवा टाळकरी वाजवत असले आपल्याला कळत नाही आपण कुठं वाजवलं. तर तो प्रॉब्लेम एक आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. त्यासाठी एक दुसरा पर्याय सुद्धा सांगणार आहोत. आता सुरुवातीला जी सरपटीची उतरणी आहे ती आपण घेणार आहोत. त्यानंतर थापीवरची प्रौढ व्यक्तींसाठी किंवा नवीन शिकणाऱ्यांसाठी आपण थापीवरची उतरणी सुद्धा सांगणार आहोत. तर व्हिडिओमध्ये टिकून राहा, स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी फायदा होणार आहे आणि व्हिडिओ एकदम चांगला आणि छान होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी आपण 10 घेणं हा बोल किती वेळा वाजवायचा ते सांगितलंय. त्याच पद्धतीने धेत्ता हा किती वेळा वाजवायचा ते सांगितलं. आता जी उतरणी आहे, उतरणीचा प्रॉब्लेम कुठे येतोय ते मी आता क्लिअर करतो. आता
तुमचा उतरणीचा बोल शक्यतो तिटकता गदी गण धा धा तिटकता गदी गण धा धा तिटकता गदी गण हा बोल सगळ्यांचा झालेला असेल आणि आहेत सर्वांना हा बोल मिळालेला आहे झालेला आहे. तर तो बोल वाजवताना काय प्रॉब्लेम येतो आजपर्यंत कोणाच्या लक्षात आलं असेल किंवा नसेल मला माहीत नाही, पण माझ्या निदर्शनात आल्यामुळे मी तो त्या अनुषंगाने आज व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ बनवतोय तर का बनवतोय, मग काय प्रॉब्लेम आहे, काय चुका होतात, सर्वांच्या काय चुका होतात त्या आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तिटकता गदी गण धादा हा बोल जो झालेला आहे ना त्यामध्ये काय करायचं आहे, एक शेवटचा जो धा असतो ना तो काढून टाकायचा आहे. त्या ठिकाणी फक्त काय करायचं आहे, तिटकता गदी गण धा तिटकता गदी गण धा तिटकता गदी गण धा गिण ता घे घेता या पद्धतीने करायचं आहे. मी एकदा वाजून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल का का होत होतं आपल्यामुळे आणि का टाळकरी बंद होत होतं ते. हा प्रॉब्लेम तुमच्या आता लक्षात येईल. आता शॉर्टमध्ये मी तयार केलेली किंवा मी त्यामधून जो धा काढलेला आहे ते वाजून दाखवतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं, धा धा वाजवायला जास्त ताकद लावावी लागते किंवा ते टाळामध्ये बसवायला थोडं हार्ड जातं. ज्यावेळी डबल धा येतो त्यावेळी टाळामध्ये मागे पुढे होतं. मग सिंगल धा घेतला तर एकदम सुटसुटीत आणि ऐकायला सुद्धा गोड आणि वाजवायला सुद्धा जे हार्ड जात नाही. त्यामुळे तिटकता गदी गण धा तिटकता गदी गण धा तिटकता गदी गण एवढंच घ्यायचं आहे. त्यामुळे तुमचा जो प्रॉब्लेम होत होता तो या ठिकाणी 100% सॉल्व्ह होणार आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या, 4 वेळा धा गिण्याचा प्रकार वाजवायचा, 4 वेळा धेत्ता धेत्ता वाजवायचा. शेवट जी उतरणी ती 5व्यांदा ती तिटकता गदी गण धा धा न घेता तिटकता गदी गण धा घ्यायची आहे आणि धा गिणाचा बोल ॲड करायचा आहे. आता हा झाला आपला पहिला प्रॉब्लेम म्हणजे पहिली पद्धत झाली. आता या ठिकाणी दुसरी पद्धत सांगतो आपण, म्हणजे दुसरी पद्धत घेऊया. दुसरी पद्धत काय, याच स्टेपनं वाजवायचं आहे. धेत्ता धेत्ता आणि धा गिणाचा जो बोल आहे तो 4-4 वेळाच वाजवायचा आहे. फक्त तिटकता गदी गण धा ही उतरणी न घेता त्या ठिकाणी धेत्ता धेत्ता त्याचाच प्रकार वाजवायचा आहे. धेत्ता धेत्ता कत्ता कत्ता हा प्रकार वाजवल्यानंतर तुम्हाला उठावून घ्यायची उतरणी घ्यायची गरज नाही आहे. त्यानंतर म्हणजे त्यामध्ये धेत्ता धेत्ता वाजवल्यानंतर धेत्ता धेत्ता कत्ता कत्ता हा बोल ॲड केला की तुमची उतरणी वाजवल्यासारखंच आहे आणि धागिण आता त्यामध्ये ॲड करू शकतो. एकदा वाजवून दाखवतो म्हणजे तुम्हाला सुद्धा एक हॅपीनेस निर्माण होईल की अरे हा तिटकता कधी गण घेण्यापेक्षा धेत्ता धेत्ता कत्ता कत्ता हा घेतलेला कधी पण चांगला राहील. साखळीत धेत्ता धेत्ता नंतर तुम्ही उतरणी म्हणून धेत्ता धेत्ता कत्ता कत्ता हा बोल वाजवू शकता. आणि एकदा अवश्य ट्राय करून बघा. तिटकता गदी गण धा तिटकता गदी गण धा तिटकता गदी गण धा गिणता एवढं ॲड करा. ते नाही जमलं तर धेत्ता धेत्ता कत्ता कत्ता ॲड करा. कधी 4 वेळा धेत्ता धेत्ता वाजल्यानंतर 5व्यांदा हे दोन्ही बोल एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कुणाचे अजून काही प्रॉब्लेम असेल ते पण आपल्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करत चला. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या क्लाससाठी प्रोफेशनल लिंक आहे. त्याच पद्धतीने आपल्या क्लाससाठी जे क्लासिकल पद्धतीने बॅच घेत आहोत त्या बॅचसाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अवश्य कॉन्टॅक्ट करा. आणि लाईव्ह बॅच त्याच पद्धतीने स्पेशल बॅच त्याच पद्धतीने एक्झाम बॅच या 3 बॅचमधून तुम्हाला जे आवडेल त्या बॅचला जॉईन व्हा. आणि रामकृष्ण असंच प्रेम असू द्या.